नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा भोसले. मुद्द्याची गोष्ट या आमच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. पहिली मालिका आहे मी आणि माझं आनंदी जीवन. आनंदी जीवन म्हणजे आनंदी शरीर आणि आनंदी मन असं म्हटलं जातं. आनंदी मन नेहमी आनंदी शरीरामध्येच वास्तव्य करतं. तर अशा आपल्या या मौल्यवान शरीराला सतत आनंदी ठेवण्यासाठी नक्की काय करायला पाहिजे याचं प्रबोधन हे या आपल्या चॅनलचं प्रयोजन. शरीराअंतर्गत प्रत्येक संस्थेचं कार्य सतत सुरळीत चालू असलं पाहिजे, कुठलीही तक्रार नको. आणि शरीर जर कुरकुर करू लागलं तर नक्की काय उपाययोजना करायची याविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी आपण इथे त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ नामवंत अशा डॉक्टर्सना बोलावत असतो. तुम्ही हे पाहताय, अनुभवताय, तुम्हाला ते आवडते सुद्धा. खरं तर ही माहिती इतकी उपयुक्त आणि महत्वाची आहे, ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांच्यात आणि मित्रांच्यात शेअर कराल तेव्हा ऑटोमॅटिकली ही माहिती जास्तीत जास्त स्प्रेड होईल. आणि तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. त्यामुळे लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. महाराष्ट्रातल्या श्रोतृवर्ग, प्रेक्षक वर्ग हा अतिशय अभ्यासू आहे, जिज्ञासू आहे, बुद्धिमान आहे. नवीन सल्ले घ्यायला त्यांना आवडतात, नवीन माहिती घ्यायला त्यांना आवडते आणि ते आचरणात देखील आणतात. आणि त्यामुळे त्या त्या क्षेत्रातलं आधुनिक तंत्रज्ञान काय आहे, नवीन उपचार पद्धती काय आहेत, नवीन शोध काय आहेत याविषयी माहिती देण्यासाठी त्या क्षेत्रातले हे तज्ज्ञ लोक सुद्धा अतिशय तत्पर असतात, किंबहुना ते त्यांना आवडतं. आजचा विषय अतिशय इंटरेस्टिंग आहे. रिव्हर्सल ऑफ द डायबेटीस, डायबेटीसला परतवून लावा किंवा फ्रीडम फ्रॉम द डायबेटीस, डायबेटीस पासून मुक्त व्हा. हा इंटरेस्टिंग विषय सांगण्यासाठी, आणखीन त्याच्याबद्दल इत्तमभूत माहिती देण्यासाठी, डिटेल इन्फॉर्मेशन देण्यासाठी आपल्याकडे तज्ज्ञ आलेले आहेत डॉक्टर प्रमोद त्रिपाठी. नमस्कार डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या चॅनलमध्ये. धन्यवाद. डॉक्टर, तुम्ही आधी सुरुवातीलाच सांगा की तुम्ही किती लोकांना डायबेटीस मधून मुक्त केलेलं आहे, मग मी तुमची पुढची ओळख सांगते. लोकांनी स्वतःलाच मुक्त केलेले आहे, त्यांना मार्ग दाखवलेला आहे. 17,236 काहीतरी आकडा होता सकाळी जेव्हा बाहेर पडलो. ज्यांचं इन्सुलिन बंद आहे किंवा गोळ्या बंद आहे किंवा दोन्ही बंद आहे. 17,000 प्लस. 17,000 प्लस किती वर्षामध्ये साध्य केलं? पण 12 वर्ष. 12 वर्षामध्ये 17,000 लोकांना डायबेटीस मधून मुक्ती. म्हणजे माझ्याकडे काही पेशंट्स येतात ते 200 ml इन्सुलिन घेत असत. मी सुद्धा या क्षेत्रात काम करते, मला इथं सांगायला आवडेल. मी मेडिकल अस्पेक्ट्स ऑफ ओबेसिटी मध्ये PhD केलंय जर्मन युनिव्हर्सिटीमधून आणि हेल्थ फिटनेस आणि ओबेसिटी मध्ये स्पेशलायझेशन अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मधून, मेडिसिन मधून केलंय. आणि गेल्या 30 वर्षामध्ये 35,000 किमान लोकांना मला मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. पण डायबेटीस मधून इतक्या लोकांना फ्रीडम देणारे हे डॉक्टर मला तर हे मॅजिशियनच वाटतायत. म्हणजे बीजे मेडिकल मधून त्यांनी MBBS पूर्ण केलं आणि त्यानंतर त्यांना असं वाटलं की एक रुग्णाला काय बघायचंय, ऍट अ टाइम मासेसना आपण ऍड्रेस केलं पाहिजे. यात फार वेळ जातोय. म्हणजे जे असे बुद्धिमान आणि यशस्वी लोक असतात ना, ते नेहमीच्या वाटा सोडून जरा वेगळ्या वाटेने चालतात. आणि त्यांनी काहीतरी वेगळं करायचंय, मग काय करावं तर हेल्थ मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट असं काहीतरी करावं. आणि मॅनेजमेंट शब्द डोक्यात आल्यावर त्यांनी MBBS झाल्यानंतर सिम्बॉयसिस मधून MBA केलं. बरं, हे MBBS आणि MBA हे दोन्ही सुद्धा मेरिटमध्ये केलेलं आहे. प्रत्येक वेळी त्यांचा स्कोर अगदी हायर असणारच, ते ऑब्व्हियस आहे. इथंच थांबले नाहीत तर त्यांनी वेगवेगळ्या पॅथीजचाही अभ्यास केला, अगदी योगापर्यंत अभ्यास केला. आणि मग ते ह्या डायबेटीस रिव्हर्सलकडे गेल्या 12 वर्षापूर्वी ते पोहोचले. डायबेटीस रिव्हर्सल मध्ये जावं असं का वाटलं तुम्हाला? कारण काही जे इन्सुलिन घेतात ना त्यांना त्रास भरपूर असतात. म्हणजे रोजचं टोचणं, फिरणं, मग त्याला प्रॉब्लेम आणि रिझल्ट लवकर येतो. डायबिटीज रिव्हर्सल मध्ये थोडं पण चेंज केलं, सकाळचं चहा बिस्किट पासून चेंज केलं, लगेच रिझल्ट यायला लागतो. तर मोजणं सोपं जातं. जसं आपण हार्ट रिव्हर्सल घेतलं अगर तर त्याला परत अँजिओप्लास्टी करा, मग ते कधी करणार, इन्व्हेसिव्ह होतं. शुगर इज इझी टू क्विकली कम टू. म्हणजे 3 दिवसात फरक पडला, आठवड्याभरात गोळ्या कमी झाल्या, म्हणजे वजन कमी झालं आठवड्याभरात, 2 आठवड्यात. तो रिझल्ट लवकर येतो, उत्साह येतो लोकांना. आणि इन्सुलिन बंद होण्याचा आनंद, गोळ्या बंद होण्याचा आनंद ते त्यांच्या परिवारात पसरतं. आणि मग आम्ही ते 15 चमचे साखर
खाणं, ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट, ते एक वेगळा आनंद. तर समजून सांगा ना ग्लुकोज आपल्या प्रेक्षकांना, म्हणजे तुमचा डायबेटीस बरा झाल्यानंतर ही जीटीटी केली जाते, काय करतात त्या टेस्ट? त्या टेस्टच्या आधी पहिला टप्पा असतो गोळ्या बंद होणं, दुसरा टप्पा असतो गोळ्या बंद होऊन 3 महिने गोळ्या बंद राहणं आणि HbA1c 6.5च्या आत राहणं, ज्याला आपण टेक्निकली रेमिशन असं नाव देतो मेडिकली. ते झाल्यानंतर मग ऍडव्हान्स्ड रेमिशन म्हणून ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट, मतलब 15 चम्मच शक्कर खाओ, 5 गुलाबजाम खाओ, 6 जिलेबी खाओ, नंतर सुद्धा नॉर्मल साखर आणणं, 140च्या आत साखर आणणं, ते पास होण्याचं लक्षण असतं. काय काय जण पूर्णपणे पास होतात, काय काय जण अर्धवट पास होतात, ज्याला आपण इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स असं म्हणतो. पण तो एक आनंदाचा क्षण असतो की आपण खाऊ शकतोय. कालपर्यंत गोड काही खायचं नाही, हे डाएट केल्यावरती रिव्हर्ट झालेलं आहे डायबेटीस, आणि आता त्याच्यावर शिक्कामोर्तब की तुम्ही 15 चमचे साखर खाऊन सुद्धा ग्लुकोज टॉलरन्स वाढलेला आहे. हा डायबेटीस इतका भयानक आजार आहे, त्याला आपण सायलेंट किलर म्हणतो, कारण शरीराअंतर्गत प्रत्येक संस्थेवर त्याचा वाईट परिणाम होतो. तो झालेला लक्षातही येत नाही. बऱ्याच वेळा असं होतं ना की ऍक्सिडेंट झालेला असतो किंवा कुठली तरी ट्रीटमेंट घेण्यासाठी, ऑपरेशन घेण्यासाठी जातात आणि तिथे चेकिंग करतात किंवा कंपनीमध्ये, आणि मग कळतं डायबेटीस. आणि काही काही लोकांना खूप त्रास होतो. हे असं का होतं, म्हणजे लक्षणं काय आहेत त्याची डायबेटीसची? लक्षणं 50% नो लक्षणं. जसं तुम्ही म्हटले ऍक्सिडेंटली कळलं, कॉर्पोरेट हेल्थ चेकअप केला किंवा जस्ट काहीतरी म्हणजे ऍक्सिडेंट झाला आणि तेव्हा साखर मोजली तेव्हा होतं. 50% लोकांना लक्षणं नसतात. ज्यांना लक्षणं यायला लागतात टिपिकली ती लोक असतात ज्यांची साखर खूप वाढलेली असते, आणि ती साखर खूप वाढलेली असल्यामुळे ती साखर आता कानातून नाकातून बाहेर फेकता येत नाही, तर ती युरिन वाटे फेकावी लागते. आणि युरिन वाटे कॉन्सन्ट्रेटेड ग्लुकोज नाही टाकतायत, तर त्याच्याबरोबर जास्त पाणी पण टाकलं जातं. तर पॉलियुरिया आपण जे मेडिकली म्हणतो की भरपूर प्रमाणात युरिनेशन होणं. आता जास्त पाणी बाहेर पडणार तर मग तहान लागणार, ते पॉलिडिप्सिया म्हणजे तहान जास्त लागणं, आणि पॉलिफेजिया ह्याच्याबरोबर भूक पण लागणं. कारण काय, जरी साखर रक्तामध्ये भरपूर असली ती पेशात पोचत नाही आणि पेशा भुकेलेले आहेत म्हणून भूक पण लागते. पॉलिफेजिया, असं पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया, पॉलिफेजिया असे हे 3 त्रिकूट म्हणतात. पण ह्याच्या जोडीला वीकनेस हे खूप कॉमन असतं. म्हणजे साखर भरपूर आहे रक्तात तरी खूप वीक वाटतं आहे, आणि मे बी झपाट्याने वजन कमी झालेलं आहे, किंवा इन्फेक्शन, स्किन इन्फेक्शन्स किंवा जेनायटल इन्फेक्शन्स बऱ्याच लोकांना होतात. पायाचे इन्फेक्शन्स लवकर भरत नाहीयेत किंवा काळे डाग राहत आहेत, असे लक्षणं असतात 50% लोकांमध्ये. बऱ्याच लोकांना युरिनरी इन्फेक्शन पण होतं ना. करेक्ट. मला असं आढळलं की युरिनरी इन्फेक्शन इज ऑल्सो द मॅनिफेस्टेशन ऑफ द डायबिटीस, त्याच्यावरून हे डिक्टेट होतं. आणि पॉलिफेजिया होतो म्हणजे ते एक आपण समजून सांगूया लोकांना की भूक का लागते, की शरीरात साखर आहे, ब्लडमध्ये इन्शुलिन आहे, पण ते इन्शुलिन पोहोचू का शकत नाही, ते समजून सांगा. छान सांगा. तर ह्या आजाराचा मेन जो गाभा आहे तो गाभा आहे इन्सुलिन अवरोध समजण्यामध्ये. इन्सुलिन रेझिस्टन्स. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय? म्हणजे आपले जे 70 ट्रिलियन पेशी आहेत, 70 ट्रिलियन सेल्स, त्या सेल्सला एक सेल मेम्ब्रेन असतं, म्हणजे बाहेरचं आवरण असतं. त्या आवरणावरती 5 ते 10,000 कुल्प असतात, रिसेप्टर किंवा कुल्प आपण म्हणतो बोलीभाषेमध्ये. तर विचार करा, 70च्या पुढे 12 शून्य एवढ्या पेश्या, ठीक आहे. प्रत्येक पेशीच्या बाहेरच्या भागात 5 ते 10,000 कुल्प, आणि या कुलपांचं काम काय फार महत्वाचे असतात. इनफॅक्ट ह्याला सेल मेम्ब्रेन कधी कधी मला वाटतं ह्याच्यासाठी पण म्हणतात की तो खरा ब्रेन आहे. म्हणजे सेल्सच्या अवतीभोवतीचं आवरण जे आहे ते डिसाइड करतं की आत काय जाणार, बाहेर काय येणार. इट्स व्हेरी इंटेलिजंट, सुपर इंटेलिजंट आपलं सेल मेम्ब्रेन असतं. तर या सेल मेम्ब्रेन वरती जी कुलप आहेत त्यांच्याशी इंटरॅक्ट करतं इन्सुलिन. आणि जेवण केलं आपण, म्हणजे सकाळी तुम्ही पोहा उपमा खा, चहा बिस्किट घ्या, पोळी भाजी खाल्ली दुपारी, तर साखर आपल्या पोटातून रक्तामध्ये उतरणार. आता ते पॅनक्रियासला कळणार सेन्सर्सद्वारे, तर पॅनक्रियास 5 ते 10 पट इन्सुलिन बनवायला लागणार. कारण काय, ही साखर
अगर झटपट वाढली रक्तामध्ये तर नुकसान होईल शरीराचं. तर ही साखर झटपट वाढू नये म्हणून इन्सुलिन ची निर्मिती वाढते आणि ते इन्सुलिन या कुलपांवरती जाऊन एक प्रकारे सिग्नलिंग करून ग्लुकोजची जी कुलप असतात त्यांना उघडतो GLUT4. आणि मग ती कुलप उघडले की स्पॉन्ज कसं असतं, स्पॉन्ज सारखं ते पाणी शोषतं तसं आपले सेल्स पटापटा साखर ग्लुकोज शोषायला लागतात. आणि जोपर्यंत हा कार्यक्रम व्यवस्थित चाललेला आहे तोपर्यंत नो डायबिटीज, नो प्रॉब्लेम, एव्हरीथिंग इज ओके, सगळं बरं आहे. पण अगर त्या मेम्ब्रेनच्या अवतीभवती काही कारणांमुळे अगर इन्सुलिन प्रती अवरोध सुरू झाला, म्हणजे ते कुलपांना जोडू शकत नाहीये किंवा जोडतायत पण कुलप उघडत नाहीयेत, तर मग साखर वाढणार आहे रक्तामध्ये. आता ह्याचं रिॲक्शन काय होतं, बॉडी अडॅप्ट करायचा प्रयत्न करते की अजून इन्सुलिन बनवतो, जेणेकरून जसं आपण आता बघतो पुण्यामध्ये किंवा कुठेही ट्रॅफिक आता वाढलंय. आज पण स्पेशल दिवस आहे वारकऱ्यांचा, तर भरपूर ट्रॅफिक आहे आणि ट्रॅफिक वाढलं की चौका चौकात टू व्हीलर असे 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 म्हणजे घुसायचा प्रयत्न करणार. म्हणजे जितकं त्रास तिकडे वाढणार आहे तितके अजून लोंढा यायला लागतो. सो इन अ वे बॉडी काय करते, अडॅप्ट करायचा प्रयत्न करते की पटकन मी अजून इन्सुलिन पाठवून ताफ्याने ते साखर आतमध्ये सरकवतो. म्हणजे सेल पेशी तुमच्या साखर मागतायत तर म्हणून पॅन्क्रियास जास्त इन्सुलिन बनवणार आहे. त्यामुळे शरीरामध्ये इन्सुलिन आहे, साखरच साखर आहे, तरी पेशी भुकेलेल्या आहेत, तरी पेशी भुकेलेला म्हणून भूक लागते, पॉलिफेजिया होते. आणि त्यामुळे ह्याला इन्सुलिन अवरोध असं म्हणतात. मुख्य हा इन्सुलिन रेझिस्टन्स. 34ची चूक किती महागात पडते एका दिवसाची. त्यामुळे हे एखादं व्रत असल्यासारखं आपल्याला ठेवायचंय आपल्या चांगल्या आनंदी शरीरासाठी आणि आनंदी मनासाठी. आता मला वाटतंय की आपण ह्या विभागात इथेच थांबणार आहोत आणि पुढच्या भागात आणखीन माहिती घेणार आहोत.